नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा आहे की सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वार आहे आणि या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये. कारण राज्यामध्ये 48 खासदार हे लोकसभेचे देशामध्ये महाराष्ट्र देणार आहे. उत्तर प्रदेशच्या नंतर जास्तीत जास्त खासदाराची संख्या असलेलं राज्य हे महाराष्ट्र आहे. आणि विशेष म्हणजे याच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला रोखण्याचं काम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं केलंय आणि या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी समोर सगळ्यात मोठं आव्हान असेल ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कमी करणं आणि आपल्या जागा वाढवणं. परंतु हे होतंय का किंवा हे होईल का हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीमध्ये एक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं एनकेन प्रकारे त्यांचं सरकार त्या ठिकाणी पाडलं आणि एकनाथराव शिंदे यांच्यासोबत 40 आमदार उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला करत आपल्यासोबत घेतले आणि राज्यामध्ये सत्ता स्थापन केली. हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु एकनाथराव शिंदे यांना भारतीय जनता पार्टीनं आपल्यासोबत घेऊन उद्धव ठाकरे यांची शिवसेना आम्ही संपवली अशी जी वल्गना केली होती किंवा उद्धव ठाकरे यांचं आता काहीही राहिलं नाही असंही सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. जनतेला याचा राग आला होता कारण उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष कोरोनाच्या कालावधीमध्ये जे काम केलं होतं, जे राज्याला आपलं कुटुंब म्हणून सांभाळलं होतं, यामुळे लोकांचं मत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत चांगलं आहे. मित्रांनो, विशेष म्हणजे एखादा मुख्यमंत्री तो खुर्चीवर बसणं आणि त्यांनी राज्यकारभार पाहणं ही ठीक आहे, परंतु त्यानं जनतेचा विश्वास जिंकणं, त्याचं पारदर्शक प्रतिमा त्यानं तयार करणं आणि कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये त्या व्यक्तीचं नाव नसणं, यामध्ये जो कोणी येत असेल ते उद्धव ठाकरे हे जनतेच्या मनामध्ये रुजलेले आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी लोकांची भावना चांगली होती. अशाच वेळी त्यांना बाजूला सरकून एकनाथराव शिंदे यांचा गट भाजपनं सोबत घेतला. यामुळे जनतेच्या मनामध्ये थोडं भारतीय जनता पार्टीविषयी राग निर्माण झाला होता. परंतु त्याही पुढे जाऊन हा राग कदाचित वसरला असता, परंतु निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचं नावही एकनाथ शिंदे यांना दिलं, त्यानंतर धनुष्यबाण चिन्ह हेही एकनाथ शिंदेनं दिलं. यावेळी मात्र राज्यातल्या जनतेला हे पटलं नाही. सुरुवातीला शिवसैनिक नाराज झाला होता, काही अंशी जनता नाराज झाली होती, परंतु पक्ष आणि चिन्हही त्यांच्यासोबत काढून नेलं. यानंतर मात्र राज्यामध्ये एक संतापाची लाट ही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तर होतीच आहेच, त्याही पेक्षा आधी ती भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु झालं असं मित्रांनो, भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली का, उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली का, हा प्रश्न निर्माण होत असताना एक गोष्ट लक्षात येत होती की सहानुभूतीची लाट ही उद्धव ठाकरेंच्या बाजूला आहे. भाजपला अजूनही लोकसभेला सामोरं जाऊ एवढी ताकद तयार झालेली नाही. म्हणून त्यांनी पुन्हा एक दुसरा खेळ केला आणि तो म्हणजे असा की ज्या उद्धव ठाकरेंना शरद पवार यांचं बळ मिळालं होतं, काँग्रेसचं बळ मिळालं होतं, त्याची विभागणी करण्याचाही निर्णय हा भाजपनं घेतला आणि अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यापासून फोडून पुन्हा त्यांचा एक गट आपल्या बाजूला घेतला आणि आपलं पारडं जड करण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला. झालंय असं मित्रांनो, शरद पवार यांचंही राष्ट्रवादी फोडून नेली, त्यांचंही पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी दिलं. याही नंतर महाराष्ट्रातल्या जनतेचा रोष हा अजित पवारांवर तर वाढला, त्यापेक्षा अधिक तो भारतीय जनता पार्टीवर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तो रोष वाढलेला चित्र आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. हे जरी एकंदरीत असलं तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना आपल्यासोबत घेऊन भारतीय जनता पार्टीचं पारडं जड झालंय का, तर पुन्हा आपल्याला उत्तर मिळतंय अजिबात नाही. कारण आता तर उद्धव ठाकरे यांची सहानुभूती होती, त्यासोबत शरद पवार यांच्याही पाठीमागं जनतेची सहानुभूती ही अधिक गतीनं निर्माण झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. परिणामी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचं पुन्हा एकदा पारडं जड झालं असं राज्यामध्ये चित्र आहे. मग आता हे नेमकं करायचं काय, कारण एकनाथराव शिंदे आलेत, अजित पवार आले, तरीही उद्धव ठाकरेंची ताकद कमी होत नाही हे लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एक शेवटचं अस्त्र वापरलंय आणि ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांना आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलाय आणि कदाचित त्याला यशही मिळतंय असं आपल्याला दिसतंय. राज ठाकरे यांची गरज का पडली, कारण एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही फोडून भाजपसोबत साथ दिलेली आहे, सत्ता स्थापन केलेली आहे, कोट्यावधीचे निधी आमदारांना, लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना वाटण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण 48 जागा जिंकू शकतो ही जी वल्गना भाजप करतोय, मग आता त्यांना परत राज ठाकरेची गरज का पडली? कारण भाजपच्या एक लक्षात आलं, एवढं सगळं करून सुद्धा आपली ताकद वाढत नाही. आता बाळासाहेब ठाकरे
यांच्या कुटुंबातलं कोणीतरी आपल्याकडे पाहिजे. उद्धव ठाकरे तर येत नाही. मग राज ठाकरे यांना आपल्यासोबत घेतलं तर ठाकरे नावाचं एक वलय आपल्यासोबत राहील आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची जी शिवसेना होती त्यासोबतचे जे शिवसैनिक मनसे झालेले आहेत, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेलेले आहेत, तो एक गट आहे. तो आपल्यासोबत जर आला तर मग मात्र आपली ताकद वाढेल आणि परिणामी राज्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त जागा जिंकू, हे भाजपचं मत आहे. परंतु मित्रांनो, हे सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की भारतीय जनता पार्टीचे काही नेते असतील किंवा राजकीय विश्लेषक आहेत, यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आणि माझंही मत असं झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्र फडणवीस यांना कदाचित असं वाटलं असेल की उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना होती बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असलेली, त्यापैकी राज ठाकरे हे सुरुवातीलाच बाजूला गेलेले आहेत. म्हणजे एक लचका बाजूला तुटलेला आहे, दुसरा एकनाथ शिंदेच्या माध्यमातून बाजूला गेलेला आहे आणि आता उद्धव ठाकरेंची ताकद ही कमी झालेली आहे. अशा वेळेला जर राज ठाकरे आणि एकनाथराव शिंदे यांचे जर दोन गट एकत्र आले आणि ते आपल्यासोबत जुळले तर मात्र उद्धव ठाकरेंची ताकद ही कमी होईल. परिणामी जी शिवसेना आपल्यासोबत पाहिजे ती आपल्यासोबत येईल आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपल्यासोबत आलेला आहे आणि स्वतः भारतीय जनता पार्टीची ताकद, या सगळ्या ताकदीवर आपण राज्यामध्ये 48 पैकी 45 पेक्षा अधिक खासदार निवडून आणू शकतो. परंतु मित्रांनो, ही सगळी घटना पाहत असताना आता राज ठाकरेंना जर भारतीय जनता पार्टीनं सोबत घेतलं तर आता मात्र जनतेच्या आणि मतदाराच्या जो राग आहे, रोष आहे, त्याचा कडेलोट होईल असं चित्र पाहायला मिळतंय महाराष्ट्रामध्ये. कारण उद्धव ठाकरेंच्या विरोधात जो कोणी काम करेल त्याला जनता स्वीकारणार नाही, मतदार स्वीकारणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यात शरद पवार यांच्या विरोधात आणि सगळ्यात महत्वाचं असं झालंय की मुळात भारतीय जनता पार्टीच्याच विरोधामध्ये जनतेच्या मनामध्ये रोष निर्माण झाल्याचं चित्र आहे. आता हा रोष राग मी शब्द का वापरतोय, कदाचित आपल्याला सुद्धा प्रश्न पडला असेल की नेमकं एकाच पार्टीबद्दल का. त्याचं कारण असं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा त्यांच्या पक्षाचे प्रमुख असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांनी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत, अजित पवार आहेत, त्यांच्यासोबत असलेले मंत्री आहेत, यांच्यावर करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. त्याचे पुरावे बैलगाडी भरून विधानसभेकडे रवाना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आणि किरीट सोमय्या यांनी सुद्धा घणाघाती आरोप अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर सातत्यानं केलेले. मग एवढे कोट्यावधीचे भ्रष्टाचार केले, त्याच्यामध्ये छगनराव भुजबळ जेलमध्ये पण जाऊन आले, हसन मुश्रीफावर टांगती तलवार आहे, प्रफुल्ल पटेलावर टांगती तलवार आहे. म्हणजे एक ना अनेक मंत्री आणि आमदार आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असतील किंवा जमिनीचे घोटाळ्याचे प्रकरण असतील, अनेक आहेत, त्यांच्यावर भाजपनं आरोप केला आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन पुन्हा सत्तेमध्ये प्रमुख मंत्रिपदाचं स्थान दिलं आणि अजित पवारांना तर अर्थमंत्री केलं, उपमुख्यमंत्री सुद्धा केलं. उद्धव ठाकरे सातत्यानं भाषणामध्ये सांगतात की 70,000 कोटींचा ज्यांच्यावर घोटाळा आहे ते अजित पवार पक्ष सोडून आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद केलंय. म्हणजे 70,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप असलेला उपमुख्यमंत्री झालाय. मग एकनाथराव शिंदे यांना तर पुढून मुख्यमंत्री केलंय. मग त्यांचं नेमकं काय असेल असं प्रश्न सुद्धा उद्धव ठाकरे उपस्थित करतायत आणि जनतेला पटतायत. म्हणून मित्रांनो, आज काय झालंय, एकनाथराव शिंदे प्लस अजित पवार प्लस राज ठाकरे हे जरी भारतीय जनता पार्टीला प्लस झाले असले तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी समोर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आजही महाराष्ट्रामध्ये जडच आहे, हे आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय. याच्या मागची कारण काय, एक म्हणजे उद्धव ठाकरे यांचा स्वभाव सरळ स्वभाव आहे, जे आहे ते जनतेशी थेट बोलतात आणि विशेष म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जनतेशी संवाद साधून लॉकडाऊन केलं त्यांनी. अनेक वेळा शहरं बंद झाली परंतु जनतेनं त्यांच्यावरती रोष व्यक्त केला नाही, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. त्यासोबत शेतकऱ्यांची कर्जमाफीचं जे प्रकरण आहे ते कर्जमाफी झालेली आहे. म्हणजे ज्या ज्या काही योजना त्यांनी राबवल्या हे जनतेपर्यंत थेट पोहोचल्या आणि त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीनं अन्याय केलाय, त्यांच्या पक्षावरती अन्याय केलाय, ही जी भावना लोकांच्या मध्ये गेलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं पारडं हे जड होतंय. राहिला दुसरा प्रश्न, आज जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे. या आरक्षणामुळे हा जो मोठ्या संख्येनं असलेला वर्ग आहे, समाज आहे, तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात स्पष्टपणे बोलतोय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देतोय की भारतीय जनता पार्टीला आम्ही मतदान करणार नाही. याचा अर्थ हा रोष भाजपच्या विरोधात जातोय. परिणामी तो महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यातल्या तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं झुकताना पाहायला मिळतोय. मित्रांनो, दुसरा एक भाग असा आहे की कर्मचारी जे आहेत लाखोच्या संख्येनं राज्यामध्ये आहेत, देशामध्ये आहेत, पण राज्यातल्या लाखो कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना जी आहे ती मागणी केलेली आहे आणि राज्य सरकारनं त्यांना सातत्यानं आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असं सुद्धा सांगितलं होतं. नुकतंच नागपूरच्या अधिवेशनावर आपण पाहिलं 17 लाख कर्मचारी
हे नागपूरच्या अधिवेशनावर त्या ठिकाणी मोर्चा घेऊन आले होते आणि जुनी पेन्शन योजनेची त्यांनी मागणी केली होती. दरम्यान मध्यंतरी 7 दिवसाचा त्यांनी संप पुकारला होता. सगळे कामं राज्यातले कर्मचाऱ्यांनी ठप्प केले होते. त्यावेळी सुद्धा सरकारनं त्यांना आश्वासन दिलं होतं, परंतु ओल्ड पेन्शन म्हणजे जुनी पेन्शन योजना राज्य सरकारनं जाहीर केली नाही. त्याऐवजी जी एनपीएस होती तिला जीपीएस मध्ये रूपांतर केलं. हे काही कर्मचाऱ्यांना पटलेलं नाही आणि त्यामुळे तो लाखोच्या संख्येनं जो कर्मचारी वर्ग आहे तो सुद्धा सरकारच्या आज विरोधात गेलेला किंवा सत्ताधारी पार्टीच्या विरोधात गेलेला चित्र आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांचा तसाच प्रश्न आहे. मालाला भाव नाही मिळालेला आहे. खताचे भाव वाढलेत, औषधीचे भाव वाढलेले आहेत, परंतु उत्पादन केलेल्या मालाचे मात्र भाव त्या ठिकाणी पडलेले आहेत. उसाला भाव नाहीये, सोयाबीनला भाव नाहीये आणि त्यासोबत कांद्यावरती सुद्धा निर्यात बंदी लावली, त्यामुळे त्याचे सुद्धा भाव हे पडलेले. म्हणजे शेतकरी वर्ग सुद्धा जो आहे तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराज आहे. हे सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जे बेरोजगार आहेत म्हणजे सुशिक्षित आहेत, त्यांना नोकरीची गरज आहे, परंतु त्यांना पाहिजे त्या नोकऱ्या मिळत नाहीयेत, नोकर भरती होत नाहीये आणि ज्यावेळेस नोकर भरती केली जाते त्यावेळेस पुन्हा आरक्षणाचा आणि कोर्ट मॅटरचा प्रश्न हा समोर येतो आणि ती नोकर भरती पुन्हा टळली जाते किंवा त्या नोकर भरतीमध्ये करत असताना परीक्षेचे पेपर फुटल्या जातात. हा जो संताप आहे हा तरुण वर्गामध्ये आहे. म्हणजे तरुण वर्ग असतील, सुशिक्षित बेरोजगार असतील, शेतकरी असतील, आरक्षणासाठी 2 समाज त्या ठिकाणी नाराज असतील आणि कर्मचारी वर्ग, या सगळ्यांची नाराजी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाते. परिणामी ती महाविकास आघाडीच्या बाजूने झुकल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि त्यामुळंच आज एकनाथराव शिंदे, अजित पवार आणि राज ठाकरे जरी सोबत घेतले असले तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आजही जडच आहे. कारण ह्या सगळ्या बाजू उद्धव ठाकरे यांच्या पथ्यावर पडतायत, त्यांच्या बाजूने झुकतायत आणि याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल असं चित्र आहे. आणि म्हणून हा जो विषय होता हा मला महत्वाचा वाटला, मी आपल्यासोबत शेअर केला, माझं मतही व्यक्त केलं. तुमच्याही मनात जे दडले त्याचेही अनेक प्रश्नाची उत्तरं देण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो. मित्रांनो, DS न्यूज चॅनल हे तुमचा आवाज आहे जो जनतेपर्यंत आणि राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम करतो. आणि म्हणून हे जी काही माहिती मी आपल्याला दिली, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तात्काळ या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया अवश्य द्या. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण राज्यातून येते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.